हे शब्द कुठून आले? खरीप, रब्बी. तर हे शब्द लक्षात घ्या, अरेबिक शब्द आहेत. पाकिस्तान असेल किंवा अफगाणिस्तान असेल तर या देशांमध्ये सुद्धा सेम वर्ड्सचा यूज केला जातो फॉर द क्लासिफिकेशन ऑफ द क्रॉप्स. ठीक आहे. आता लक्षात घ्या यांच्यामध्ये फरक काय आहे. मग खरीप क्रॉप म्हणजे काय किंवा रब्बी क्रॉप म्हणजे काय किंवा झेड क्रॉप म्हणजे काय. तर आता आपण मंथ बघूयात, म्हणजे वर्षाच्या कोणत्या पिरियडमध्ये या क्रॉप्सचं प्रोडक्शन केलं जातं. तर लक्षात घ्या खरीप क्रॉप्स जे आहेत तर ते मेनली जुलै टू ऑक्टोबर या महिन्यामध्ये घेतले जातात. जे रब्बी क्रॉप आहेत त्याला आपण विंटर क्रॉप म्हणतो, तर हे मेनली लक्षात घ्या ऑक्टोबर टू मार्च या महिन्यामध्ये घेतले जातात. आणि जे झेड क्रॉप आहेत ज्याला आपण समर क्रॉप म्हणतो तर हे मेनली लक्षात घ्या मार्च टू जून या महिन्यामध्ये घेतले जातात. तर याच्यामध्ये कोणत्या पिकांचा समावेश होतो. जे खरीप क्रॉप आहे त्याच्यामध्ये मेनली लक्षात घ्या कॉटन असेल, मेज असेल, मिलेट्स असेल, ठीक आहे, राईस असेल तर याचा समावेश होतो. जे रब्बी क्रॉप आहे त्याच्यामध्ये व्हीट आहे, मस्टर्ड आहे. आणि जे झेड क्रॉप आहेत ज्याला आपण समर क्रॉप म्हणतो तर त्याच्यामध्ये मेनली लक्षात घ्या कुकुंबर असेल, वॉटरमेलॉन. म्हणजे समर क्रॉप नावावरूनच समजतं की अशा प्रकारचे क्रॉप्स ज्याच्यामध्ये काय आहे की वॉटर कॉन्टेंट हे जास्त आहे. ठीक आहे ना, कारण समरमध्ये आपल्या शरीराला कशाची आवश्यकता असते, पाण्याची जास्त आवश्यकता असते, बरोबर. तर त्याच पद्धतीची पिकंसुद्धा घेतली जातात. ठीक आहे. आता लक्षात घ्या हे जी पिकं आहेत तर यांच्यासाठी कशा पद्धतीच्या क्लायमेटची आवश्यकता असते. जे खरीप क्रॉप आहे तर त्याच्यासाठी हॉट आणि ह्युमिड क्लायमेटची आवश्यकता असते. आणि जे रब्बी क्रॉप आहे तर त्याच्यासाठी कोल्ड आणि ड्राय क्लायमेटची आवश्यकता असते. सो अशा पद्धतीने लक्षात घ्या भारतीय जे शेती आहे, जे क्रॉप्स आहेत तर त्यांचं 3 पद्धतीने क्लासिफिकेशन केलं जातं.